रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। आपल्या हातात काही नाही हे कळण्याचे प्रसंग येण्यासारखं भाग्य नाही. ते म्हणाले उलट सुलट सांगते काहीतरी. आमच्या हातात सगळं यावं म्हणून शिक्षण, सत्ता, पैसा, पदं सगळं कंट्रोलमध्ये असावं म्हणून तर सगळ्या जगाची धडपड झाली. आणि मी माझे काय काय हातातच नाही. ते म्हणतात हे चांगलं आहे, भाग्याचं आहे वगैरे. ते भाग्यच आहे. कारण शेवटी आपला अंतःशत्रूंशी संबंध आहे. त्याच्यातलं हे आता समारोप घेऊ. शेवटी माझ्या हातात काहीतरी आहे, मी काहीतरी करीन, मी अमुक वेळेला अमुक ठरवलं आहे, माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं तसं आहे वगैरे. सगळं जे आहे ना सगळं उंडळून खुंटील ठेवावं लागतं. असा प्रसंग आला नाही असं माणूस नाही. त्यानं म्हटलं राजा बोले दळ हाले एक वेळ हालत असेल, ते सुद्धा अलीकडे हालेलं असं सांगते. मग ठीक आहे असेल, पण आपल्याकडचं कुठलंही दळ आपल्यामुळे बोलण्यामुळे हालेलं असेल काही परिस्थिती नाही. त्या अर्थाने माझं म्हणून जे काय गोळा केलेलं आहे, काय बुद्धिमत्ता आहे, अमका आहे तमका, किती गोष्टी आहेत त्यातल्या माझ्या काय. महाराजांनी जी एवढी प्रार्थना केली, मला सांगा त्यांना असं म्हणायचं काही कारण आहे का की दया करी देवाने देवा. एखादी गोष्ट मागितली, आज त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे, इकडचं तिकडे करतील, पण तरीसुद्धा ते असं म्हणतात की ही जी गोष्ट मी मागितली आहे ती दया कर आणि दे. म्हणजे इतकी ती अवघड आहे देणं. माझं काही नाही असं आतून वाटायला लागणं किंवा त्या माणसाला ती स्थिती आणून देणं म्हणजे त्याच्यावर कृपाच झाली. तो राहिलाच नाही की सगळं त्यांचंच झालं. माझे सर्व जावे देवाने राहा. कुठं राहावं देवाने मला सांगा. म्हणजे पुन्हा तुमचं काहीतरी पाहिजे जिथं देवाने राहावा असं काय आहे? असं काही नाही आहे. माझं काहीच नाही. तेव्हा आता तूच राहा. म्हणजे तूच राहिलास फक्त, आता बाकी काय राहिलाच नाही. आता मी काय करावं? मी म्हणून काहीतरी आहे ना, अस्तित्व म्हणून एक काहीतरी कणतरी आहे, तर त्याचं आता काय करायचं तर तू ठरवणार. पण घरच विकलं आहे तर आता त्यांनी बोलावलं आहे, तर आता कुठं उभं राहावं ते ठरवणार की नाही. हे तर विकलेल्या घरात सुद्धा माणूस करतो. घर विकलं तर येऊ का म्हणून विचारून आत यावं लागतं. हे पूर्वी माझं होतं, आत्ता नाही. तर ते दिलेलं आहे. तर दिलेलं आहे हे आपण बांधून दिलेल्या घरात, विकलेल्या घरात पुन्हा जाताना येऊ का बसू का असं विचारावं लागतं कधी. मग हे जर आपल्या व्यवहारात आपण करतो तर त्याने सगळं माझे सर्व जावे देवाने राहावे. देव म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, मी राहिलो. आता खरं आता तर विचारायला पाहिजे. तसं आता माझं काय करणार ते त्यांना विचारायला पाहिजे की तुम्ही मला आता कुठे ठेवणार आहात, कसं ठेवणार आहात, मी काय करावं. सगळा मनाचा कारभार आहे ही गोष्ट खरी, पण मनाचाच कारभार सगळा कारभार करतोय ना, त्याला काय करायचं. म्हणून तिथंच सगळी किल्ली आहे. तेव्हा त्यांना अभिप्रेत आहे की शेवटी काय राहील हे सगळे आपण तुला पाहिली, अमुकं पाहिलं, शत्रू पाहिले, माझं पाहिलं, सगळं पाहिलं. माझी विद्या, माझी मतं, माझ्याप्रमाणे जग चाललं पाहिजे, नाही चाललं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे त्यांनी नाही केलं पाहिजे. काय घरापासून आपले उजाडल्यापासून उद्योग आहे मागे लागलेला. सगळ्या जगाने आपल्यासारखं राहावं. आपल्यासारखं राहावं असं जगावर काही बद्दल नाही. जग आहे ते देवाचं आहे. वास्तविक मीच देवाचं आहे. मीच मला अंमलदार समजायला लागलो तर काय करायचं आता. म्हणून काही कुठे आपलं ऐकणार आहे का. उद्या आपण अगदी वेळ घालून दाटा घेऊन बाहेर गेलो तर कोणी नाही ऐकणार. ते ओळखणार हे साधारण काय आहे परिषद. ते सोंगाणत नाहीत का. फसायला होतं पहिल्यांदा, बरोबर आहे. तसं थोडा वेळ फसायला होईल एखाद्याला, ते सुद्धा लांबून पाहणाऱ्याला जवळ आलं ओळखतो तो बरोबर हे काय खरं नाही म्हणून. पूर्वी एकदा बँकेत आमच्या असं झालं, सोंग काय झालं, आमच्यातलं कोणीतरी ते ह्याच्या बाहेरच्या बाजूला लेफ्टच्या साईडला जाताना जागा होती, तिथे ते पोलीस पडला. म्हणून पोलीस पडला आहे म्हटल्यानंतर काहीतरी लागलं बरं, मी काहीतरी झालं असेल उगाच म्हणून समोरच हे होतं म्हणून ते तिकडं लगेच साहेबांनी फोन केला, कोणीतरी पाठवून द्या तुमच्यातलं, इथं काहीतरी झाले, कोण कॉन्स्टेबल आहे काय होड काय. त्या आले ते लगेच एवढं स्टेट बँकेत फोन आले म्हटल्यानंतर काय लगेच जावं आले, गाडी आली, सगळं आले, मागे गेले, बघितलं तर हे म्हटले माहिती आम्हाला. ते पेताड होता म्हणले, ते काय त्याचं म्हणले, तू कुठेतरी पडलेला असतो ते हे तो हे करणं, ते सोंग आणणारे असतात ना. तर त्या दिवशी पोलिसच सोंग आणलं होतं. आता आपल्याला काय कळलं, हे आम्हाला कळते. आता मग आम्हाला काय कळते मला सांगा. मग आता काय कुठं झालं समजा आपल्या बुद्धीने आपण काहीतरी करायला गेलो ते झालं नाही, काय फार काय अगदी दुःखी व्हायचं कारण नाही.
आणि एखादी गोष्ट आपल्या बुद्धीनं आपण अगदी करून दाखवली तरीसुद्धा फार मोठा अहंकार बाळगायचं कारण नाही. ते असले तर त्याला किंमत आहे, ते नसले तर काय किंमत नाही. हे म्हणले ते जर तिकडे उठून ठेवा मागे नेऊन, थोड्या वेळानं पाणी होता म्हणले तर बादलीवर, बस एवढाच कार्यक्रम. नाही तर केवढं आम्हाला काळजी वाटायला लागली, आता ॲडमिट खाल्लं आपल्यावर, ते हे सिम्प्टमायसिस झालं, काय झालं, काय झालं नाही. हे असलं आपले सोंग आणल्यासारखी बुद्धिमत्ता आहे, त्याची एवढीच किंमत आहे. पण आपल्याला असं वाटतं की असं आहे तसं आहे, माझ्याप्रमाणे झालं पाहिजे, हे लोक असं करत नाहीत, लोक नीट वागत, सर्वसाधारणपणे लोक नीट वागत नाही असं काय कोणा ठोक, लोक काय म्हणत असतील असं लोक असंच म्हणत असतील ना, कारण आपण आपल्याला ते लोकच धरणार. लोक काय म्हणत, लोक असंच म्हणत असतील नाही, हे काय नीट वागत नाही, ते तर आपण असणारच, आपण नीट वागत ते असंच ते म्हणत असणार. म्हणजे काय की शेवटी हे जे काय मी माझं म्हणतो, माझी बुद्धिमत्ता म्हणतो, माझी पदवी म्हणतो, माझे अमुक, काय त्याला बाहेर गेल्यावर बाजारात बघतो आपण अनेक वेळेला, आता नोटाचं काय झालं मला सांगा, गड्ड्याची गड्डी ठेवली पण शेवटी काय देतं त्यांनी एका पटक्यात उडवून टाकला, संपलं. आता ते उडवणारे आहेत, त्यांच्या सत्ता आहे त्याने उडव, म्हणून ते तसं होईलच असं पण नाही. म्हणजे सत्ता नसली तर काय सांगता येत नाही, जसं तर कशावर तरी अवलंबूनच आहे, ते सत्तेवर अवलंबून आहे, तर ती किती वर्षाची आपल्याला माहीत नाही. त्यामुळे पुन्हा त्याला सगळ्याला मर्यादा आहेत. ज्या काही माझ्या बुद्धिमत्ता आहेत म्हणून मी परीक्षेला उत्तम तयारी करून म्हणून अमुक मार्क पडते, हे आपल्या हातात नाही. आपण आपल्याला जेवढे मिळते तेवढे आपले समजायचे, ते महाराजांनी दिले समजायचे, पुढे जायचं. हे जसं आहे तसंच घर बांधलं, हो बांधले खरं आहे भगवंताची इच्छा म्हणून तडीला गेलं, का म्हणू नये, खरं नाही तरी भगवंताची इच्छा म्हणूनच तडीला गेलं. समजा त्या गोंड्याला काय झालं असतं, समजा त्याच्या घरी काय अमुक उद्भवलं असतं, काहीतरी प्रसंग उद्भवला असतं, काय केलं असतं आपण, काही नाही, दुसऱ्या गोंडी तो आधी सांगणार, पहिला आधी चुकीचं आहे, आपल्याला भेटलं नेहमीचा अनुभव माहिती, हे सगळं पाया म्हणजे बेसिक पायाच चुकीचा आहे, इथूनच तो सुरुवात करा, काय तुम्ही त्यांना सांग. म्हणजे हे आपलं मग आता काय, मग आता आपण त्याला हात जोडतोच की नाही, हो असेल आता त्यांचं चुकलं म्हणजे माझं चुकलं सगळं, मनातल्या मनात म्हणतो आता काय करणार, पण त्यांचं चुकलं आहे ठीक आहे, तुम्ही आता दुरुस्त करू शकाल, ते मग फार म्हणजे जसं शांत हां कसा बरोबर शब्द आहे, अगदी बरोबर शब्द आहे, तेव्हा म्हणतात काय तसं अवघड दिसते. म्हणजे जसं आपल्याकडे म्हणजे आता म्हणायचं नाही पण प्रत्येक पेशात तसंच असतं हां, म्हणजे पेशा म्हणून म्हणत नाही, वकिलांच्याकडे गेल्यावर जसं म्हणून कठीण दिसतं, खूप वेळा अभ्यास करतात त्या सगळ्याचा, काय नसते त्यांना पाठ होते, एका मिनटात लक्षात आलं असते काय घोळाला झाला ते, पण तेवढं केल्याशिवाय पुढचं काय होणार नाही ना, का पुढं काहीतरी आहे, तर ते म्हणतात की हे अवघड दिसते केस, म्हणजे असं आपल्या विरोधातच आहे सगळं. पण आता बघू आपण काहीतरी करूया मार्ग, ते आपण काय मार्ग काढणार, आपण पैसे घालणार खेपा घालणार, बरोबर, स्वतःच्या पद्धतीचे गेलपटे घालणार, तिथं जाणार, हेच करणार आपण करणार. म्हणजे पण ते म्हणतात आपण काहीतरी करूया, कारण त्याला माहिती की आलं आहे आता काय सुटत नाही, आणि जास्त जेवढा अवघड दाखवू तेवढा हा नक्की चिकटून राहणार, कारण ते सोपं आहे म्हणलं तर त्याला काय वाटणार नाही, त्याचं तुम्ही करून टाका, तसं ते करून टाकण्यासारखं नाही आहे, हे त्याच्या लक्षात आणून द्यायचं असेल. आणि जरी करून टाकण्यासारखं असेल तरी करून जर टाकलं तर मग काय राहिलं मला सांगा, एका विजिटचे पैसे की नाही, तिकडे गेलं तरी डॉक्टर तसंच असतं ना, कुठले पैसा म्हणलं की ते आलंच, ते अवघडच आहे म्हणतं ते सगळं, जरा फक्त आपल्याला खूप हे करावं लागेल, पण करू आपण, म्हणजे तशी तुम्ही काय काळजी करू नका, हो आता आपल्या हातात काही नाहीच आहे, काळजी करून तरी काय होणार, ते काय म्हणतील तेच होणार, बरं सोसावं तर सोसण्यासारखं नाही, ते काय जमिनीत जाते, काय कशाचं कोट खटल्यात जाते ते आपल्या हातात नाही, नाहीतर आपण कशाला गेलो असतो तिकडे. मग तुम्ही जर तिकडे जाता, इकडे जाता, तिकडे जाता, तुम्ही म्हणजे आम्ही सगळीच, ही सगळी इकडे जातात, तिकडे जातात, तिकडे जातात, मग सगळीकडे जातात, मग आमची बुद्धीने ते सगळं गेलं कुठून, हे ते नसल्यासारखंच आहे. कुठल्या क्षेत्रात चालते नक्की कोणा ठाऊक, पण ती आहे का तशी की जी हे सगळं समाधान ह्या सगळ्याचं करू शकेल, याला निराकरण करू शकेल, याला मार्ग काढू शकेल. ते मार्ग आपल्या हातात, त्यांच्या हातात ते मार्ग काढायचं, तिथे तुम्ही असं करा, आपले शिक्षक नाही का सांगत मला स्टाफ रूममध्ये भेटा, इथे तुम्ही लोकांचा वेळ घालू नका, म्हणजे काय आता ते आपण ओळखायचं की त्या क्षणी जाऊ देत, आता काय आदरणीय असतात, आपण त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, तुम्ही मला स्टाफ रूममध्ये भेटा, इतरांचा वेळ घालू नका, आता हे कोणालाही पडण्यासारखं आहे तसं, पण काय खरं आहे ते आपल्याला माहीत असते की हे काय यांना आता काही सुटत नाही आहे, ते तिकडे थोडा वेळ पुस्तकं बघून, उत्तरं बघून, लाईकली बघून सगळं करून कुठून तरी एकदा ते उत्तर शोधून दिलं त्याला, पण ते खाजगीत असते, मग तिथं काहीतरी बोलता येते, असं वर्गात करू नये, आत्ता मला आता वेळ नाही, आता मी तुला उद्या सांगतो, हे तिथं सांगायचं, म्हणजे मग आणखीन थोडंसं सुरक्षित राहतं. काय करणार आपण ह्याच्यापेक्षा, ह्या पळापळीत सगळा जन्म गेला, त्यापेक्षा मला काय येत नाही, जे काय विचारलंस ते काय माझ्या अभ्यासात आलेलं नाही, मला काही येत नाही, मी अभ्यास करून सांगतो म्हटलं तर काय बिघडणार आहे का, उलटी प्रतिमा चांगली राहील, पण तसं नाही वाटत, ती अधिक चांगली ठेवावीशी वाटते, ती नाही आहे, ती चांगली कशी होणार मला सांगा. आम्ही तांब्याचं उभं केलं आणि त्याला सोन्याचा म्हणा म्हटलं तर कसं चालेल, हो की नाही, त्याला सोन्याचं नाही तर नाही म्हणून, नाही बाबा सोन्याचं तर काय करणार, हे आहे, हे पितळीचं आहे, तुम्हाला चकाकते असं वाटते, त्यांनाही वाटलं म्हणून तरी डेमलं, मी माझं काम करतो आहे, काय सर खऱ्याचा कुठं प्रश्न आला
तर विचारून सांगेन, किंवा कोणीतरी आमच्या सिनियर माणसाला विचारेन, मला नाही कळलं एखादी गोष्ट तर नंतर सांगेन, असं म्हणणं सोपं आहे. तर ती जी काय तथाकथित बुद्धिमत्ता म्हणा, कर्तृत्व म्हणा, अमुक म्हणा, संस्था म्हणा, असंख्य गोष्टी आपण उभ्या केल्यात. मी हे उभं केलं, मी हे उभं केलं, अमुक तर केलं, तमुक केलं, तर दुसऱ्या दिवशीची गॅरंटी नाही माणसाची. एवढं घरं बांधतो आपण, आता हे बघतो नाही वॉटरप्रूफिंग काय, किती माणसाने, हजारो माणसाने लाखो ठिकाणी वॉटरप्रूफिंग केलं. आणि एक नंबर. आता काय काळजीच करू नका, पाऊस झाला की आपल्याला काळजी करण्याव्यतिरिक्त तर का आहे राहते, कारण काळजी करायला वेळच मिळत नाही. पाणीच काढतो असतो तुम्ही पहिल्यांदा पुसून काढतो, बायांनी काढतो, ते टोपल्याने काढतो, हळूहळू मोठी भांडी घेतो, काय करणार. राजा झाला तरी सुद्धा राजवाडा गळणार नाही अशी काही गॅरंटी आहे तर तुमचं आमचं ठीक आहे झालं. पण सामान्य माणसाचं झालं, मोठ्या माणसाचं झालं, इथल्या आणून झाले, बाहेरचे आणून झाले, सगळीकडचे आणून झाले. जसा पेशंट एखादा बरा होत नाही म्हणजे नाही, तसं ते नाहीच लॅब बरा होत म्हणजे बरा होतच, काय इलाज नाही. एवढी साधीशी गोष्ट आहे, पैसे देऊन केले, फुकट दिली बाबा, धर्मादाय आहे तसं राहा असं म्हणावं. खरं तर तसंच म्हणण्यासारखं आहे, आपल्या हे सगळ्या धर्मादाय आहेत, पण नाही ते लक्षात राहत. धर्मादाय म्हणलं तर मनाची ॲडजस्टमेंट होईल एखाद्या वेळेला, होय की नाही. पण धर्मादाय नाही म्हटलं, मी बांधलं, मी पैसे दिले, माझा हा करार, त्यानुसार सगळं होणार, अमुक तमुक, सह्या, द्राक्ष, हे फोटो, अंगठा परत आणि, कारण तो माणूस काय खरा नाही अलीकडे राहिला, त्यामुळे अंगठा, तर ते सगळं अंगठासुद्धा परत नाही, पाची बोटं उठवलं, कारण पुन्हा त्याला तो जोडलेला आहे का नाही ते काय कळतं का काय कोणाटो. तर ते जे आहे ते सगळं करून पुन्हा हे सगळं आहे म्हटल्यावर मग माणसाला वाटतं मी एवढं केलं त्याचं, मग तुम्ही जे काय केलं ना ते साधारणपणे आपण असं समजून चालावं, ही धर्मशाळाच आहे. तात्यांच्या वेळेला एक अत्यंत बुद्धिमान मनुष्य आहे, त्यांनी तात्यांना पाहिलं, त्याच्या आधी त्यांच्या सहवासात राहिले, ते त्यावेळेला असं म्हणाले की तात्यांनी म्हणा घराची धर्मशाळा करून टाकली. तात्या फार थोर होते, ते त्यांना मान्य होतं, त्याबद्दल काय प्रश्न नाही, हे सोपी नाही गोष्ट, पण तात्या थोर, पण म्हणले त्यांनी घराची धर्मशाळा केली. आता त्या क्षणी त्यांच्याबरोबर बोलण्यासारखं काही नाही, कारण ते इतके विद्वान आणि इतके मोठे आहेत. मग नंतर बोलण्याच्या ओघामध्ये म्हटलं त्यांना, तात्याने घराची धर्मशाळा केली हे खरं आहे, पण तिथं खरा धर्म नांदला, ती धर्मशाळा होती म्हणून तिच्यात धर्म पण नांदला ना. आपल्याला चालेल का घराची धर्मशाळा केली तर, नाही तर, कारण ते आपलं आहे घर, कुणी कसंही वागावं मला चालणार नाही. घरातला मनुष्य म्हणतो घरी बोटा कोट असेल, मला चालणार नाही, मला चालणार नाही, हा माझं काय आहे म्हणून मला चालणार आहे, मला चालणार नाही. मी जाग्यावर पडलो तर तोच उचलून मला ठेवेल, हीच माझी परिस्थिती आहे, की नाही. मग असं असताना म्हणते माझं आहे, कशाला म्हणावं, माझं आहे म्हणून माणसं ते कोर्टात जाऊन 10-10 वर्ष घालवतील. सुखाचा घास काय रोजचा खाणार आहे, ते म्हणते अजून 10 वर्ष गेली तरी चालतील कशी, परमेश्वरानं आयुष्य एवढंसं दिले, उर काय असेल ते त्याच्यात द्या त्यांना, नाहीतर घ्या, काहीतरी करा एकदा, पण ते संपवा हे नको, कारण ते संपो की आपण संपलो असं वाटतं. हे मी माझे महाराज जे म्हणलेत. आणि इथे आपल्याला अंतःशत्रूंचा जो विषय चालला, अंतःशत्रू शमवील, महाराजांनी घरावर तुळशीपत्र ठेवून काय तयारी आपली विचार करावं, क्षणभर तर लक्षात येतं. ही धर्मशाळा असल्यासारखं आहे की ही आहे, माझा आहे असं काय 4 पैसे घातले म्हणून माझं आहे म्हणायचं. ते सुद्धा दुसऱ्याकडून घेतलेले असतात, बँकेचा EMI असतो, ती येऊन कधी दारात उभे राहतील सांगतात, ते हे सगळं आहे तरी माझंच आहे म्हणून तुम्ही, मग कशाला. समजा अगदी आपले घातले तरीसुद्धा ते आपल्या हातात त्याच्यातलं काहीच नाही हो. ती खिडकीची काच त्या जागेवर असेल की नाही उद्या सकाळी सांगतात नाही, आपल्याला एकदम आकाश दर्शन होतं खिडकीत, काय करणार, काय असं किती प्रकारे चालू आहे. कुठल्या बाबतीत आहे हे की माझं आहे, माझी सत्ता आहे, माझ्या सत्तेशिवाय इथलं पान हलणार नाही वगैरे. रामाच्या सत्तेशिवाय पडणार नाही ठीक आहे, पण ह्याकडून काय होणार आहे, सत्तेनं हलणार नाही असं काही नाही. मागच्या बाजूला गेटची कुलपं काढलेली असतात, गेट्स, गेट जातं माणसाचं, बघितलं मी बघितले, ती गेटच उचलून घेऊन गेली. चला म्हटलं कुठेतरी बसवायचं असेल त्यांना, पण ऑर्डर असेल म्हणले इथलं चांगलं काय त्यांनी समजा बघून गेले असले, आपल्याला काय माहिती आहे. आपलं घर येतात आता कोण किती बघून जातं आणि कशा कारणासाठी जातं हे जरी आपल्याला कळतं. तुमचं आहे ना, मग सत्ता नाही चालली पाहिजे, डोळे बघायला गेलं की डोळे दिपले पाहिजे, त्याच्यावर दिसता नाही घर, त्याला शक्य आहे का, उगाच काहीतरी म्हणत काय. आपण दुपारी निवांत सगळं जेवण बिवण होणार, 2 वाजता झोप काढला, एकदम 4 वाजता उठला, तोपर्यंत 10 माणसं येऊन गेली, आपल्याला काय कळेल, काय नाही. बाहेर गेल्यावर मग कळतं की बाहेरचं ती हे ठेवले, कुदळी गेली, मग ती हे गेलं, ती वस्तूच गेली, फुलं बिलं तर का बोलूच नका, ती सकाळी लवकर जा सगळं गे. मग आता एवढं कशासाठी त्याच्यासाठी जीव टाकायचा. बरं माझं म्हणून विद्वत्ता म्हणा, अगदी कोणाची कुठल्याही क्षेत्रातली, मी मगाशी उल्लेख केला आहे, केला प्रत्येक पेशाचं तशीच अवस्था आहे की हे बाबा बरोबर आहे, अमुक आहे असं सांगा म्हणा. संगीतज्ञसुद्धा एखाद वेळेला गडबडतो, म्हणतो हा राग असा वाटतोय तसा वाटतोय, एकदा म्हणतोय दरबारी आहे, एकदा म्हणतोय
आपल्याला ते नीट कळलं नाही म्हणून ते सोडून द्यावं. म्हणजे आपण काय अभ्यास केला असेल त्यात बसलं नाही किंवा त्याच्याशी हे काय जुळते असं नाही. मग त्यात ही कुणाची सत्ता अंतिम चालली ह्याच्यातली मला सांगा. कुणाची सत्ता अंतिम झाली नाही, कशावरच नाही. आणि हे ज्यानं करतो त्या देहावर तर अजिबात सत्ता नाही. काय सत्ता नाही. मी अमुक करीन, अमुक असा राहीन, अमुक असा देह असेल अशी सुद्धा सत्ता नाही. आपली मस्त इच्छा आहे देह असा असावा, पण तो तसा असत नाही. आपल्याला आरशात बघितलं की कळतं की हा आपल्याला पाहिजे तसा देह नाही आहे. मग आपल्याला पाहिजे तसा करणं आपल्या हातात आहे का? उगाच काहीतरी सर्जरी वगैरे करण्यात काय अर्थ नाही, त्यांना काय होत नाही, होय की नाही. कारण एवढं जर होत असतं तर असं करत हेच करत बसावं लागेल मग सारखं. कारण आपल्याला हे पसंत पडणार नाही, उद्या ते पसंत पडणार नाही, काय हे आहे का बदलून घ्यायला साडी आहे का ते आपल्यासारखं असंच आहे. हेच करत राहावं लागेल. आणि ह्यानी काय होणार? समजा मी असं दिसलो, लोक आपल्याला ओळखून आहेतच की, असं कसं ते आपण नाही. आणि आतला भगवंत नाही का ओळखून आपल्याला. तेव्हा माझा हा सगळ्यात महत्त्वाचं सार असलेला शत्रू आहे माझं मत, माझी बुद्धी, माझं म्हणणं, माझा तुमचं सगळं खरं आहे बाबा, हात जोडतो. तुमचं बरोबर, माझ्याकडं काय नाही, कारण माझ्याकडं काय नाहीच आहे. तुमचं तरी चूक कशावर म्हणणार? कारण चूक बरोबर कळायला लागतं, हो की नाही. तेवढी काय बुद्धिमत्ता माझी नाही. त्यामुळे तुमचं बरोबर. खरं सांगायचं जगात तुमचं बरोबर म्हटलं ना तर बरेच निम्मे वाद कमीच होतील. तुम्ही बघा, तुमचं बरोबर नाही याच्यावरच वाद. तुमचं बरोबर आहे म्हटलं की नाही, तो निम्मे वाद संपलेच एकदम. म्हणजे कोर्टात सुद्धा मध्ये आधी विश्रांती घेता येईल, थोडं हे घेता रजा घेता येईल, चहा पाणी घेता येईल आपल्या खर्चाने, आपल्या खर्चाने तर ते घेता येईल. हे सगळं शक्य आहे. पण हा माझा आहे म्हणून बसला म्हणून त्याला बसणं भागायला आता. कारण तुझं आहे का माझं आहे ते ठरवायला परत आणि 2-4 माणसं ती पुन्हा खात्री करायची घ्यायची. आता काय कुठं खात्री होती मला, कशी खात्री होणार? आता त्यावेळेला निर्मनुष्य जागी काहीतरी झालं तर निर्मनुष्य जागीचं कोण सांगणार मला सांगा. रस्ता निर्मनुष्य होता, मागे नाही का सांगितलं तसं आहे. रस्ता निर्मनुष्य होता. त्याला विचार निर्मनुष्य होता, खरी आहे का खात्री तुम्हाला? खात्री आहे, हो खात्री आहे. मग तुम्हाला कशी खात्री झाली? मी पाहिलेलं आहे. मग रस्त्यावर मनुष्य नव्हता असं कसं होईल म्हणले. आता क्रॉस एक्झामिनेशन घेणार असत पाहिजे. तर रस्ता निर्मनुष्य होता तर तुम्ही कसे होता तिथं? तुम्हाला कसं दिसलं की तो निर्मनुष्य आहे? म्हणजे एक तरी माणूस तिथे होताच. म्हणजे हे जर असं आहे तर निर्मनुष्य होता, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त कोणी नव्हता. आता तुम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? तर तुम्हीच फक्त त्यावेळेला होता म्हणून. आता तुम्हीच फक्त जे त्यावेळेला होता त्याच्यावर सांगण्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा कुठल्या पक्षाचा याच्यावर अवलंबून आहे हो शेवटी. असं नाही का, म्हणजे तिथे अडचणी आहेतच. ह्याचं म्हणून खरं म्हणावं तर तसं काही खरं नाही. हा कोणाच्या बाजूने बोलतो कोणा ठोकते, त्याच्या बाजून बोलत असला तर तो कोण नव्हतं म्हणून सांगेल, किंवा असं झालं म्हणून सांगेल, दुसऱ्याने बघितलं तो तसं झालं म्हणून सांगेल. ह्याच्या एकट्यावर कसा विश्वास ठेवा? म्हणजे अजून काहीतरी पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जे काय म्हणून आहे ते सुद्धा, कारण ते म्हणणार ते असं होतं, मग एक म्हणणार धुकं होतं, एक म्हणणार हे होतं, एक म्हणणार ट्रॅफिक चाललं होतं, काय आता तो म्हणेल ते म्हणून ते शेवटी न्यायापर्यंत येतच नाही. शेवटी का येत नाही तर शेवटी यामुळे येत नाही की कुठेच अंतिम काहीच अंतिमही नाही आणि प्राथमिकही नाही. मी म्हणतो अंतिम तर सोडूनच देऊ, प्रारंभिकसुद्धा माणसाच्या हातात नाही. प्रारंभिक एक जीव आहे, अगदी प्रारंभिक म्हणलं तर जीव आहे ना, जगतो आहे, हे करतो आहे, हालचाल करतो आहे, सगळं करतो आहे. मग तेवढा माझ्या हातचा आहे म्हणून आहे का? ना वा, दुसऱ्या क्षणानं माझं काय सांगता येत नाही. बरं हे झालं अगदी शारीरिक देहाचं म्हणून. समजा माझी मतं अशी आहेत आणि त्याप्रमाणे किती मतं बदललेले लोक आपल्याला दाखवावेत. आपण बघितले असतील, आपण कशाला म्हणावं. आपण बघितलेले नातेवाईक बदललेले बघितले असतील, मित्र बदललेले बघितले असतील, मैत्रिणी बदललेले बघितले असतील, किती बदललेले बघितले, स्वभावात बदल झाले, काय झालं, त्यांची मतं इकडची तिकडे झाली. अखंड काळ म्हणजे आपल्या यांच्या प्रधान सरांसारखी माणसं होती, अखंड आयुष्यभर ते ह्याचं नाही का चालवलं साधनेचं. शेवटी त्यांनी असं लिहिलं की इतके वर्ष मी सगळं हे केलं पण परमेश्वर आहे याच्यावर माझा आता विश्वास बसला आहे, दुसरी कुठेतरी सत्ता आहे, सगळं प्रसिद्ध झालं. आता काय करावं आपण? आता ते एवढे शास्त्रज्ञ सांगून गेले सगळं हॉकिंग्स वगैरे की मला इतकी वर्ष 40 वर्ष मी सिद्धांत मांडत होतो तो चुकीचा होता असं मला आता लक्षात आलेलं आहे संशोधनाने. म्हणजे नक्की माझे ह्याच्यावरती सत्ता काय आहे, मला नक्की खरेपणाची खात्री किती आहे. मग आपण जे रोज वागतो ते माझं खरं आहे ह्या भूमिकेनं वागतो की नाही मला सांगा. माझं चुकलं असेल असं जर असेल तर तो मनुष्य काय बोलणारच नाही. त्याला जर आतून खात्री आहे की आपल्या हातात काही नाही आहे, माझं काही नाही आहे, मतं नाही, बुद्धी नाही, माझी तेवढी झेप नाही, मला सत्याचं आकलन होणं शक्य नाही, भगवंत काय करतो ते करतो हेच खरं आहे, हे याची भूमिका आहे, तो म्हणेल आज जोड काय करायचं ते कर, ठीक असं तर तसं काय बिघडणार आहे. शेवटी करणारा भगवंतच आहे. तो मला बुद्धी देत नसेल तर त्याला देईल, त्याचं बरोबर असेल तर त्याप्रमाणे होईल. म्हटलं तर मार्ग सोपा आहे. पण माझं मध्ये घातलं तर काही मध्ये येईल, बुद्धिमत्ता येईल. हे थोरांची गोष्ट झाली, कोटींसारख्यांची गोष्ट झाली, माझं नाही येईल. मग त्यांना अडावं लागलं. म्हणजे एवढ्या ह्याच्यात जर त्यांना जर अडावं लागत असेल आणि त्या ठिकाणी थांबून त्यांचा मार्ग जर दुसऱ्या बाजूला जात असेल जिथे महाराजांसरी महाराज देहाने उभे आहेत आणि म्हणतात मी हे सगळं करतो, देहाने गेल्यानंतर करतायत, सावरतायत, त्यांना वाचवतायत, एवढं आपण बघितलं आहे.
हे एवढं जर बघितलेलं आहे तर मग कशाचं माझं करावं मला सांगा. आणि तेच विचार केला तर माझं म्हणून वस्तूवरती नाही, आपण मानलेल्या मतावरती नाही, आपण धरलेल्या वादांवरती नाही, कुठलेही जे काय बाजू असतील आपली शेतीवाडीवर नाही, कशावर नाही, कागदावर काही असेल, प्रत्यक्षात काही घडेल. हे जे काय आहे ना, हे ज्यांनी अनुभवलं असेल त्यांना माहीत असेल की त्याच्यावर पण त्या अर्थाने सत्ता चालत नाही. अगदी तुमच्या नावचं सगळं करून दिलं तरीसुद्धा समजा दुसरा एखादा माझा इंटरेस्टेड पार्टी आहे म्हणून त्यांनी जर दाखल केलं की ते म्हणणार बाबा आम्हाला हे ठरवल्याशिवाय काय करता येत नाही. आपल्याकडे बँकेत नाही का नॉमिनेशन केलं, आता अगदी सेफ आहे, म्हणजे सेफ कसला आलं आहे, त्याचा अजून 1-2 सख्खे भाऊ आहेत. ते म्हणणार तू जनावर करायचा त्याला काय अधिकार आहे, आमचा ह्याच्यामध्ये अधिकार आहे म्हटलं की आधी तो नाही ठरवेपर्यंत तरी गप्प बसणं बाय, का ते अटॅचमेंट येते. ते थांबलं की ह्याचंच आहे असं कशावरून, आता ते सिद्ध व्हायला किती वर्ष लागणार आणि ते ठेवलेलं सगळं त्यातच संपणार का काय कोणातो, इतकी अवस्था आपण बाहेर अनुभवायला येतो. मग माशाला माझं म्हणावं आहे ते भगवंताचं आहे, त्याने वापरायला दिलं तोपर्यंत वापरलं, चदरी या जिने रे जिने बस देऊन टाकावं परत. तेव्हा हे जे काय दिलेलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. देहाचंही बाह्यांग झालं, अंतरंगातलं सुद्धा माझं म्हणून मत, मी असंच माझं मत शेवटपर्यंत राहील अशी खात्री नाही. उद्या दुसरा अनुभव येईल आणि माझं मत बदलेल, म्हणजे माझं मत बदलणारच मत आहे मुळात. त्यामुळं ते न बाळगलेलं बरं, खरं सांगायचं तर. म्हणजे मार्ग आहेत, हे काहीच करू नये का व्यवहार, तो व्यवहार करावा बरोबर, पण तो मी केलेला व्यवहार आहे हे लक्षात ठेवावं आणि मी अपूर्ण आहे हे लक्षात ठेवावं आणि ते खरं नसू शकतं हे लक्षात ठेवावं. कदाचित ते बदलू शकतं, ही माझा व्ह्यू आहे. मी इकडून बसतो म्हणून ते काय दक्षिणेला आहेत माणसं, ते तिथून मला उत्तरेला म्हणणार, म्हणजे असले सगळे जगाचे व्यवहार आहे. उद्या कदाचित मी त्या साईडला बसलो तर मी हेच म्हणणार मी हे उत्तरेला आहे, आता मी त्यांना दक्षिणेला म्हणतो आहे, प्रत्यक्षात ते कुठे आहेत ते मला काय माहिती नाही. जगाबद्दल एवढं जर म्हणून खरोखर लीनतेला कुठेही मार्ग मिळतो, पण जिथं अहंकार आहे त्याला दारातसुद्धा अडथळा आहे, हे ठरलेलं आहे. तर त्या अर्थाने म्हणून त्यांच्यासारख्याने ही प्रार्थना लिहून ठेवली आपल्यासाठी की मी माझं मी तेवढं माझं काढव, मी माझे विसरून जाईल. आणि कल्पना करा की समजा आपल्या मागं काही संपत्ती आहे, पैसा आहे, घर आहे, दार आहे, आमका आहे, माणसं आहेत जोडलेली आहेत, संघटना आहेत, काय असंख्य गोष्टी आपल्या मागे आहेत, सगळं आहे, आपली नोकरी चाकरी आहे, पद आहे, अमुक आहे तमुक आहे, काय क्षणाचा कारभार आहे सगळा, पण तरीसुद्धा तो आहे, तो खूप मोठा बोजा आहे, हे खरं आहे. पण तो जर बाळगला ना तर आजचं वागण्यावर त्याचा परिणाम होतो ना. अधिकारी मनुष्य आहे किंवा सत्ताधारी मनुष्य आहे किंवा पैसावाला मनुष्य आहे, त्याच्या वागण्याचा फरक आहे. तो गरिबीला परिस्थिती यावं असं माझं म्हणणं नाही, पण तो गरिबीला येऊ दे, त्याच्या ठिकाणी कशी लीनता आहे ती बघा. लगेच गरिबाला स्वाभाविकपणे लीन व्हावं, ठीक आहे बाबा काय हरकत नाही, तुम्ही म्हणताय तसं करून द्या. त्याच्या हातात ते बदलण्याची सत्ता जो पैसा तो नाही आहे, पण त्याच्या हातात सत्ता पैसा असला की तो सगळं करू शकतो. मागे एक म्हातारे आजी आमच्याकडे आल्या, त्या असंच तिरुपणाच्या वेळा त्या म्हणाल्या देहाची आणि पैशाची अनुकूलता तोपर्यंत हे सगळं चाललं आहे म्हणल्या. मला मी गडबडलो, म्हटलं बरोबर आहे, ती अनुकूलता नसेल तर ह्यातला परमार्थसुद्धा चालणार नाही, आपला अवघड आहे. म्हणजे तात्यासाहेब जे म्हणालेत ना ते आपण अगदी करून ठेवण्यासारखं आहे की सगळी जेवणं खाणं आहेत, सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत परमार्थ आहे म्हणले. ती नसताना ज्यांनी केला असेल किंवा करायची तयारी असेल त्याचा परमार्थ करा म्हणले. म्हणजे परमार्थ म्हणजे काय, देवच राहिला, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे दुपारची भ्रांत आहे अशी जर परिस्थिती आहे, राहायची भ्रांत आहे अशी परिस्थिती आहे, तर त्याला ज्यावेळेला रामनाम येतं त्यावेळेला त्याला खरं येतं, नाही तर काय येतं त्याला, त्या अनुकूल आहे म्हणून येतं. म्हणून आपण एवढं समजा अगदी आपण करतच असो तर अनुकूलता आहे म्हणून करतो आहे असं म्हणू. माझ्यात प्रतिकूलता असेल तर मी करू शकेन का नाही याची काही खात्री नाही. आणि जी अनुकूलता आहे ती अनुकूलता मी निर्माण केलेली नाही, बाहेर वारा वाहतो, पाणी नदीत नाही, ते हे सगळं बाजूचं दुसरेच आहे, दुसऱ्याच्याच हातात आहे, यातलं काय हातात आहे म्हणजे दिसतंय म्हणून हे करतोय म्हणून हे पाणी वाहते म्हणून वारा वाहतोय म्हणून हे सगळं आहे म्हणून, नसेल तर काय करीन सांगा मला. आपल्याला ते मयसभा जे सांगतात ना तशी मयसभा आहे. आपल्याकडे जे ह्यांना ट्रॅप लावतात, मोठे मोठे जनावरं पकडतात त्यावेळेला ते हरवळीचे ट्रॅप लावलेले असतात, खड्डे असतात खाली, ते आत पडतात, ते जे आहे ना तसं माणसाची कुठेतरी अवस्था होतीच. मग तुम्ही ट्रॅप लावल्यासारखा तो फार खात्रीने गेला की नाही, जो मनुष्य अहंकाराने जातो तो खात्रीने जातो, आणि खात्रीने जातो तिथं हमखाच पडतो. ही जागाच आहे त्याच्या पडल्याच्या, ते ट्रॅप लावलेले आहेत त्यांनी, ते खरं चांगल्यासाठी लावले, म्हणजे की तो त्याला त्यातून तरी वर येताना तरी शहाणपणे यावं की हे हिरवळीवर भोळण्यात काही अर्थ नाही, याच्या खाली कदाचित ट्रॅप असू शकतो. सिंहासारखा सिंहसुद्धा तिथं काय चालत नाही, सिंहायन वाघाय सगळं ठीक आहे, पण ते सगळं जर खड्ड्यात पडलं असेल तर काही करता येत नाही. वरनं कोणी येतं आहे का, काय करता येते का, त्याला उडी मारता येणार, एवढं खोल असतंच ते,
भगवंताला काही त्याच्या उडीची कल्पना नाही आहे का उंचीचं गणित त्याला कळत नाही काय, तेवढा टाईप लावलेला असतो. त्यामुळं तेवढं झालं. खरं सांगायचं तर सगळे परमार्थाचे सगळे अंतःशत्रू शमविलं म्हटले ना, ते सगळं खरं असं आहे की हे अंतःशत्रू समवण्यासाठीच सगळा परमार्थ आहे. आणि परमेश्वर देतो आहे अनुभव, फक्त घ्यायला कोण तयार नाही. परमेश्वर देतो आहे. महाराज म्हणले ना, आम्ही जसं विशालतेचं दुकान घातले गिऱ्हाईक नाही, हे जे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत. विशालता म्हणजे काय, हेच आहे शेवटी की माझ्या हातात काही नाही, हे सगळं विश्व विशाल आहे आणि त्याच्यामध्ये मी कणासारखा आहे. मी तो कणही ना पुरता जे म्हटले ना पाठात ते, त्यातला कणसुद्धा म्हणजे माझ्याकडं नाही. असं जर समजा वृत्तीचा विषय असेल तर मग कुणाचा राग नाही, लोभ नाही, कुणावर सत्ता गाजवायची नाही, कुणाला काय म्हणायचं नाही, काही नाही. मग तुम्ही म्हणाल करायचं काय, तर आनंद जागायचं उलटं. ते शक्य आहे, कारण हे सगळं नसलं की नाही की काळा आनंद असतो माणसाला. काही नाही असं म्हटलं की नाही की आनंद असतो. काही नाही म्हटलं की दुसरा तुम्हाला मदत करणारच की. आपल्याला जर म्हटलं की आज काही नाही आहे, दुपारची काही सोय नाही, काय आता भगवंत करेल तेव्हा, तो घरात जाऊन स्वयंपाक करून तुम्हाला वाढेल बघा. पण माझ्या मनातून खरं आलेलं असलं पाहिजे की मला खरोखरच काही नाही. काय नाही म्हटलं की तो तुम्हाला विद्या देईल, पैसा देईल, ते जेवायला घालील, काय करायचं ते तुमचं करेल. तुम्हाला राहायला नाही तो झोपडी बांधून देईल, काय करील, काही करेल. भगवंताला काय अशक्य नाही. पण ते त्याचं आहे, माझं काही नाही. आणि जर काय जे असेल ते त्याच्या कृपेमुळं आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. त्यांना काढून घ्यायचं ठरवलं की एका मिनिटाचं काम आहे त्यातलं. बुद्धी चालत नाही शेवटी. म्हणजे काय, हे वाक्य आपण ऐकलं असेल की नाही, कधी कुठे प्रसंगात चालत नाही शेवटी, बुद्धी ह्याच्यात चालत नाही शेवटी, परमार्थात चालत नाही, शब्दात चालत नाही, अवघड पडतं, शिकायला अवघड पडतं, कुठेही ती चालत नाही शेवटी. चालत नाही म्हणजे काय, जर जी आहे ती जर आपल्याकडे आहे आणि आपली सत्ता आहे तर ती जर माझी आहे तर ती माझ्या मनाप्रमाणे चालली पाहिजे. ती माझ्याप्रमाणे चालत नाही. गाडीसुद्धा आपल्या दारात आहे म्हणून ती माझी आहे आणि मी ती चालवीन असं काही म्हणण्यात अर्थ नाही. कशाचंच काही अर्थ नाही. काय स्टार्टर मारलं होतच नाही सुरू. आता त्या क्षणी तुम्ही मागणं त्याचं काय करायचं करा, पण आज त्या क्षणी ती सुरू होत नाही, कुठे जाऊ शकत नाही आपण. मग त्यावेळेला दुसऱ्याला म्हणावं लागतं की नाही की जरा किल्ली देता का, होतं की नाही असं होतं. हा व्यवहारातला अनुभव आहे. तर नसेल ठीक आहे, त्यांचीच होती, आज त्यांची द्यायची इच्छा नाही. गोंधळला जाताना असं घडलेलं मी बघितले. सगळी तयारी करून 5 वाजता पहाटे खाली आलो, सगळे डबे बिबे ठेवले, पाणी बिणी सगळं भरून घेतलं, सगळं गाडी स्टार्टर मारलं, गाडी कुठं सुरू होती, सुरूच नाही होत. या क्षणी तर आपण काय करू शकत नाही. आपलं नमस्कार केला, महाराज गाडी तुमची, आज तुमची चालवायची इच्छा नाही आणि त्याचा अर्थ तुम्ही गोंधळाला लावा अशी पण इच्छा नाही, एवढं समजतो आणि आपलं वर जातो. मग आल्यानंतर बघू काय करायचं ते. आता त्याला बॅटरी उतरली होती तर काय करणार, आपल्याला कामातनं वेळ नाही, खरं कारण एवढंच होतं. पण त्या क्षणी जाऊ नये म्हणजे त्याच्यावर सत्ता कोणाची त्याने दाखवून दिली ना, संपलं. मग आता पुन्हा त्याच्याविषयी महत्त्व नाही, सत्ता नाही, काही नाही. मी माझे विसरून जाई, हे माझे विसरून जाणं हा सर्वात मोठा अंतःशत्रू आहे. आणि आपण नेमकं ज्याला जे झाड उपटून टाकायचं ते झाड खतपाणी घालून वाढवतो, ही जीवनाची शोकांतिक आहे. तेवढी जरी भक्तांनी टाळली तरी भगवंत त्यांचा आहे एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. बाकी काय सांगायचं आता. 85 पद 108. आपण आरत्या बिरत्या म्हणतो, बघाशी म्हटलं खरं ते काय, देऊन सेवू तुझ्या प्रसादा इथे आहे, ते त्यांचं आहे, ते त्यांचा प्रसाद आहे आणि तो देऊन सेवू आहे. स्वयंपाक केला म्हणून सुद्धा मी केला अजिबात नाही म्हणतात. करायला सुरुवात केली, पायात गोळा आला तर बसते जागेवर माणूस. दुसऱ्याला सांगतो एवढा जरा आजचा दिवस सांभाळा. आता का सांभाळा, तुमचं आहे ना, बरोबर पाय तुमचंच, आपण काय केलं नाही, दुसरं कोणी काय केलं नाही, काय झालं त्याच्यात, पाया गोळा आला तो बसा, आता काय करणार, जाईपर्यंत बसलं पाहिजे, दुसऱ्या कोणाला तर निभावलं पाहिजे की नाही. मग शेवटी कोण निभावतो रोज हे लक्षात त्यावरून यायला हरकत नाही की नाही. महाराज जसे म्हणले बोलविता धनी, आता लक्षात आलं ना कोण आहे ते त्यातलंच आहे ते. तेव्हा ते जर लक्षात ठेवलं तर करविता धनी, बोलविता धनी, देता धनी, घेता धनी सगळा तोच आहे. हे लक्षात यावं म्हणून हे आहे. आता हे अन्नपूर्ण त्याच्यासाठी आहे. तुला आठवण झाली ती त्यामुळं. माझं म्हणता येणार नाही, मला स्वयंपाकसुद्धा माझा नाही, स्वयंपाक त्यांनी केला आहे, तर त्यांच्या कृपेने झालेला तांदूळ मी हातावर पिकवला नाही धरून, तो पिकलेला आहे. उगाच काहीतरी म्हणण्यात काय अर्थ आहे, हो की नाही. आपण जाणून घेतलं तर लक्षात येईल की बाबा हे सगळं असं आहे, ते त्यांचं आहे. त्यांना काही आनंद करून घ्यायचा होता तो त्यांनी घेतला, भात करून घ्यायचा घेतला, आमटी ह्याचं करून घेतली, त्यांना अर्पण केली. आता कोणाला तरी एक घास खाऊ देत आणि मग मी खातो, तर मला तो घास खायचा सुद्धा हक्क निदान साधा तेवढा तरी पोचतो. दिलं नसेल त्यक्तेन भुंजित हा आणि स्वतःसाठी स्वयंपाक करणारे 2 लक्षात ठेवा, तर ते काय अलाउड नाही. म्हणजे ती जाणीव ठेवण्यासाठी खऱ्या अर्थ असतं.
रोज म्हणण्यासाठी येत असं नाही, एक दिवस नाही म्हणले तरी सुद्धा चालेल, पण भाव असू देतो. तर ते भावच महत्त्वाचा. तर ती म्हणावी, त्याच्याशिवाय आठवण होणार नाही. आपल्याला एवढ्या चांगली स्मरणशक्ती असते तर सगळंच भगवंताचंही म्हणलं असतं आपण आत्तापर्यंत. त्यातलं कुठलं भगवंताचं हे आपण तेवढी फक्त देवाची मूर्तीच त्याची असली तर म्हणली तर त्यातल्या त्यात तीसुद्धा मी ह्याच्याहून आणली वगैरे वगैरे, ती कुठं तर असतंच, किंवा ही मला तिकडून आली वगैरे, तर ते त्यातलीच असते. हे तीसुद्धा मी माझं असलं असं गणित आहे, मग मी कसं हे सगळं त्याचं आहे म्हणणार. ते म्हणता यावं या अर्थांच्या मागे काहीतरी भाव असतो काहीतरी. तर ते तुझ्या प्रसाद आहे. मी केलेला स्वयंपाक जेवीत नेहमी तो तुला दिला, तो तुझ्या कृपेनं झाला म्हणून तो तुला दिला, दिल्यानंतर तो दिला दुसऱ्याला, आणि मग आता काहीतरी माझा तुका म्हणे शेष घेईन आवडी. आता जो राहिला तो शेष, आता तू अर्ध पातेलं ठेव, पाव ठेव, नाहीतर 4 घास ठेव. मनुष्याला मरू देणार नाही. जो आजपर्यंत जगवतोय तो कसा मरू देईल, यासाठी नाही मरून देणार. त्याची वेळ आली तर ती कोणाची येईल, पण मुळात यासाठी नाही देणार. ह्या भावानं त्याच्यात निर्माण व्हाव्या म्हणून हे असतं. असं हे संचे सगळे अभंग काय हे काय सगळं त्यासाठी आहे. आणि ते साधायला फक्त हे ज्यांच्या संगतीत साधतं त्यांच्या संगतीत राहावं यासाठी हे आहे. जे बसे चित्ती त्याची घडावे संग, देव बसे चित्ती त्याची घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वी वासना, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. संत जनास वे भेटी न हो अंग संगे तोटी, संत जनास वे भेटी न हो अंग संगे तोटी, देव बसे चित्ती घडावी संगती, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. तुका म्हणे भले संत संघटने, तुका म्हणे गेणे भले संत संघटने,